डिस्गस्टिंग. चालू द्या तुमची सीईओ आणि एम्प्लॉई कॉन्फरन्स. गुड लक. बहिणी, तुम्हाला माझ्या कॅलिबरवर भरोसा आहे ना? भाऊजी असं काय बोलून राहिलात तुम्ही? आहे, खरंच खूप आहे. खर तर मलाच माझं आश्चर्य वाटून राहिलं का तुम्ही माझ्या बरोबर काम करायला तयार होताय. आणि मी सुद्धा जरा अति आत्मविश्वासानं बोलून गेले का आपण बरोबर काम करतोय म्हणून. बहिणी, हा कॉन्फिडन्स आहे, कायम ठेवा. हा कॉन्फिडन्सच तुम्हाला पुढे नेणार आहे. आणि आपण जर स्वतःला कमी लेखलं तर दुनिया आपली काय किंमत करणार आहे? आणि हे बघा, आता राधिका मसाले गृह उद्योग आहे, ते आपल्याला राधिका मसाले प्रायव्हेट लिमिटेड करायचं आहे, मग राधिका मसाले पब्लिक लिमिटेड, आणि आपल्याला फक्त एक ब्रांच नाही 10 ब्रांचेस ओपन करायचे आहेत. आणि हे मी करणार. भाऊजी, तुमचे कसे आभार मानू मला नाही कळून राहिलं आता. तुम्ही इतकं सगळं माझ्यासाठी करून राहिलात, पण मी तुमच्यासाठी काय करू? वहिनी, मी सांगू, माझ्यासाठी एक फक्कड चहा तयार करा. हो, आणि मग नंतर आरामात बोलूया कामाचं आपण. हो, आत्ता मांडते चहा आधीच. गुरु, तुम्हाला भिकारी म्हणालास, वहिनींना नाही नाही ते बोललास, पण देव आहे या जगात आणि तो बरोबर वेळ आली की स्वतःची छडी वाजवतो. म्हणतात ना, देवाच्या छडीला आवाज नसतो. आज उशीर झाला मला. अरे हे काय, तू काय इस्त्री करतोस माझ्या ड्रेसला? अरे तुला उशीर झालाय, तुला राधिका वहिनींकडे जायचंय, म्हटलं मग इस्त्री करून द्यावा मस्तपैकी. हे बघ, मला नाही वाटत आता मला जाता येईल राधिकाकडे. मे बी संध्याकाळी ऑफिस मधून जाईन तिच्याकडे. ठीक. काय बघतोयस? काय नाही, मला ना अजूनही हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. स्वप्न? बर, काय काय दिसतं स्वप्नात तुला? मला असं दिसतं ना की आपण दोघं मस्तपैकी फिरायला गेलोय, म्हणजे हिल स्टेशन किंवा बीच. हा, आणि मॅजिक कार आहे, आणि तू मला म्हणतेस की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. मॅजिक कार, सनसेट, इतकं मस्त वाटतंय. आणि मध्येच जळण्याचा वास आला. सॉरी 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 सॉरी. माझा ड्रेस जाळलास तू. सॉरी सॉरी. आपण नवीन घेऊयात. अरे नवीन काय घेऊया? आता मला ऑफिसला जायला उशीर होते, आता आणखीन उशीर होणार रे. दुसरा मी इस्त्री करून देतो परत. वेळ नाही का जाणार त्याच्यात? मी नक्की देतो. सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहित नव्हतं. सॉरी सॉरी सॉरी. हे हो, तर रिंगवाल्याचा फोन आला होता, आज रिंग मिळेल तर जाऊया आपण लगेच. लगेच इफेक्ट कसा होईल? अगं आपण लेट केला तर आणखी लेट इफेक्ट होईल ना. आणि सगळे आत्ताच चिडलेत ना त्याच्यावर, तर लवकर देते अंगठी त्याला. पण मावशीने सांगितलं होतं की चांगला दिवस बघून द्यायचा आहे. मी तिला फोन करून विचारते कधी द्यायचं ते. हॅलो. हाय मावशी. हा सदया, बोल. मी रिंग घ्यायला चालले हा आता. अरे वा, मस्त. आणि गॅरीला देऊ ना लगेच? नाही नाही, लगेच घालायला देऊ नकोस तू. त्याला ना तू गुरुवारी घालायला सांग. गुरुवारी? हे बघ, तो दिवस पण चांगला आहे. आणि हो, गुरुला सांगू नकोस ना की मी सांगितलं म्हणून. हो, पण मग एक प्रॉब्लेम आहे ना. मग आता काय प्रॉब्लेम आहे? अगं तसं नाही, म्हणजे गुरुवारी देईनच मी, पण मग या मधल्या काही दिवसात त्याला कोणी मारून टाकलं तर मी काय करू मग? बरं बरं, हा, मी काय सांगते ते नीट ऐक. तू असं कर, तू 10 जणांना मराठीत पत्र पाठव. गुड लकचं. मेसेज करू का? मेसेज नाही, पत्र म्हणजे पत्र. आणि त्यामध्ये मी सांगते तसं लिहायचं. बरं, हा सांग.
हे बघ ऐक, वेल ओके या आपल्याला 10 लोकांना पत्रात एक मजकूर लिहून पाठवायचे आणि देन एव्हरीथिंग विल हॅपन. चल. अरे यार काय लिहायचं एक्झॅक्टली? मी तुला सांगते ते आधी पोस्ट कार्ड घ्यायला जाऊ. चल. अगं काय झालं सांगशील का? हसतेस काय नुसती? बावळट मी? तू मला बावळट म्हणालीस, मला नाही आवडलंय अजिबात. अरे बाबा तू बावळट नाही, ती शनाया बावळट. हा काय झालं? अरे ते आपल्याला मेसेजेस येतात की नाही, हा. की हा मेसेज 10 जणांना पाठवा म्हणजे तुमची बरकत होईल. अच्छा, जे सकाळपासून मला ते फालतू SMS आले ते तू पाठवलेस. मावशी मला ते अजिबात आवडले नाही बरं का. अरे मग ऐकून तर घे, तसं नाहीये. मग मी शनायाला सांगितलं की जो मेसेज येतो ना जसा, तसं मी तिला पत्र लिहायला सांगितलं 10 जणांना असं पत्र पाठव, आणि ते पत्र सुद्धा मराठीमध्ये. अरे बापरे, बिचारे. कोण बिचारे? ते लोक 10 ज्यांना ही पत्र पाठवणार, ते पण तिच्या दिव्य मराठीत. मला तर काळजी वाटते काय होईल बिचाऱ्यांचं. हे जाऊ दे रे, पण माझी आयडिया सॉलिड होती की नाही? हा, अजिबात नाही. जा बाबा, तुला माझं कॉलेज आवडत नाही. अगं पण पैसे मिळत नाही तर ती आयडिया सॉलिड कशी असेल? हे बघ, फुकटाचा सल्ला हा कुणासाठीच चांगला नसतो. त्याची काही किंमत नसते, ना आपल्याला ना समोरच्याला. म्हणून फुकटात सल्ला द्यायचा नाही, कळलं? ते जाऊ दे रे, पण तू गुरुनाथ येईल की नाही त्याच्याकडनं वसूल कर. पण आलीच नाही ना अजून. येईल रे, माझं अंतर्मन सांगतंय की तू येईल. आणि मला माझा हात सांगतोय, का? वाजवतोय ना. पैसे येणार म्हणजे पैसे येणार. बरोबर आहे. लास्ट टाइम आपलं डिस्कशन झालं तेव्हा नाही डोंट वरी, माझ्याकडे रेफरन्स फाईल असेल. मी एकदा पटकन चेक करतो आणि आय विल रिव्हर्ट बॅक. हो लगेच चेक करतो. अर्ध्या तासात तुम्हाला फोन करतो मी. हा ओके. कुठे ठेवली आहे फाईल? जेनीला काय फोन करतोय मी पण ना. जेनीने कुठे ठेवली असेल फाईल? हा आनंद पण ना. चिप्स आणि बिस्किट. सर काय शोधताय काय? अहो ती गेल्या आठवड्यात RR फूड्स बरोबर मीटिंग झाली होती ना, त्याची रेफरन्स फाईल हवी आहे. जेनीने सॉफ्ट कॉपी पाठवली होती आणि आता काय कुठल्या फोल्डर मध्ये मला कळत नाहीये, पण त्याची हार्ड कॉपी असायला पाहिजे ना. हा असायलाच पाहिजे ना सर. मग असायला पाहिजे म्हणजे मी काय करतोय तेच सांगतोय ना. मला वाटतंय बहुधा आनंदच्या डेस्कवर असेल. सर करेक्ट, मला पण असंच वाटतं. आनंद सरांच्या डेस्कवर असायला पाहिजे. मग तुम्ही काय वेगळं सांगताय? तेच शोधतोय ना. नाही मग मी शोधू का? अहो झालंय तिथे शोधून. दुसरीकडे कुठे असेल असा विचार करा आता. सर कदमांकडे असेल. आपण विचारू ना त्यांना. आपण नाही मी विचारतो, पण तुम्ही येताय ना? चला हो. आपण विचारूया माहिती. हो कदम, ती फाईल द्या. फाईल? ती फाईल द्या. काय 50 फाईल असतात. कुठली फाईल स्पेसिफिकली? RR फूडची फाईल द्या, मला रेफरन्स हवाय. RR फूडची फाईल? ती माझ्याकडे कुठे आहे? ओ नारकर, तिने जेनीकडे असेल. हा जेनीकडे असेल. असेल म्हणजे चला शोधा आता मग. या कदम.
मूर्खपणा चाललाय नुसता. अहो, तीच परत काय शोधता? झालं ना, मी बघितलं ना, दुसरी बघा. कुठेही नाहीये. एक काम करा, पानवलकरांच्या केबिन मध्ये बघा आणि तिकडे आजूबाजूला कुठेही ठेवलेली असतील तर बघा. जा, मला आत्ताच्या आत्ता फाईल हवे. जा शोधा. चला दादा. काय चाललंय काय? सगळे गेल्यापासून एक वस्तू जागेवर सापडत नाही आणि नक्की केलंय काय काही कळत नाही मला. काय करू आता? अरे यार, हा हात खाजवून खाजवून लाल झाला पण अजून गुरुनाथ आला नाही. कुठे अडकला काय? गुरुनाथ सुभेदार, ह्याचा फोन कसा काय आला? हा तर इकडे येणार होता. हा बोल डार्लिंग. हा केडी, ऐक ना यार, जरा प्रॉब्लेम झालाय. ऑब्विसली म्हणूनच फोन केला असशील ना. काय आता मला सवय झाली. बोल. नाही, असं फोनवर नाही सांगता येणार. तू आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये. आत्ता? हो, आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये. अरे पण तूच येणार होतास ना इकडे मावशीला भेटायला. तुला कसं कळलं? मला मला मावशीनीच सांगितलं ना, म्हणजे आत्ताच सांगितलं जस्ट. हो, ते नंतर येईनच मी, पण आधी तू इथे ये. आपण डिस्कस करू आणि मग नंतर बघू काय करायचं ते. नाही पण अरे, ते मी तिकडे येईल तर मग. हो, तुझं पैशांचं आहे माझ्या लक्षात. त्याशिवाय येणार नाहीत ना आपण साहेब. ये लवकर प्लीज. ओके ओके, येतो. हा, ह्याचा काय प्रॉब्लेम झाला? मावशी. हा हो, निघाले मी आता. जस्ट झालं पॅकिंग बिकिंग. हा, पोचल्यावर फोन करते हा तुम्हाला. हो, बाय, सी यू. मावशी, मावशी, मावशी. अरे यार, सगळीकडे शोधतोय मी तुला, मावशी मावशी करत, आणि तू इथे काय करते? आणि हे काय पॅकिंग कशाला करते तू? कारण मी चालले कुठे? लंडनला. यू वोंट बिलीव्ह केडी, मला इंटरनेटवर एक रिच बिझनेसमॅन सापडलाय आणि मी त्याला इंटरनेटवर त्याचं टॅरो सांगितलं. तो असा इम्प्रेस झाला ना, त्याने मला सरळ लंडनला बोलवलंय. म्हणजे तू लंडनला जाते? येस, बसल्या बसल्या मस्त रिच मासा गळायला लागलाय. तू बस गुरुशनाय करत. मावशी, असं नाही करू. हात आहे की नाही मी तुझा? हा, असं कसं करू शकतेस तू? हा, असं नाही करू. जसं तू माझ्याकडे पैसे उकळतोस ना तसं. ओके, म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम आहे. अगं मग सांगायचं ना. काय तू पण, आपण डील करू. ओके, डील 70-30. आय मीन 30-70. अगं म्हणजे मी 30 तू 70. ओके, तू बस 70-30 करत. मला त्याची गरज नाही. पण आता मी मालामाल होणार आहे. मावशी, तू सिरियसली जातेस? बट थँक्स केडी, तुझ्यामुळे मला टॅरो सांगता येतंय आणि आता त्याच्यामुळे मी लंडनला चालले आहे. अगं पण ते पुरुष नाही आले तर त्यांना मी काय सांगू आता? That's your problem. अरे बापरे, टोन पण बदललास. Yeah. अगं मावशी, असं नको करू यार. मी काय करील? तू बघ बाबा, अरे मला यार. काय माहिती, मी तर चालले अगं, लंडन. मग तिकडे पैसे मिळाले तर मला पण पाठव थोडे. ट्रान्सफर कॅशलेस. विसरू नको मावशी. अरे यार, ही गेली यार लंडनला. आता सगळं मला एकट्यालाच करावं लागेल यार. सगळेच माझा फायदा करून घेत आहेत, फक्त माझाच फायदा होत नाही. तर त्या गुरुला जाऊन भेटावं लागेल आधी. इकडे काय प्रॉब्लेम झालाय कोणास ठाऊक. मी केला असता ग चहा, तू कशाला करत बसली? समिधा, आता तू जास्त काम करायचं नाही. हा, हो, करेक्ट बोलताय ना वहिनी. तुला पाहिजे तेवढी कामं कर, पण एका जागी बसून. नाही नाही, नको, मी जाडी होईन अशाने. अरे असं काही होत नाहीये. मी इतका फिरतो, झालो का बारीक? तर तुमची गोष्टच वेगळी आहे. तुम्ही तसंही हॅपी गो लकी आहात. ये. म्हणून तर नोकरी गेली तरी सुद्धा सगळं नीट स्वीकारलंय त्यांनी. हो, पण आता जॉब आहे माझ्याकडे. राधिका मसाले कंपनीमध्ये मी जॉब करतोय आता. पण आनंद भाऊजी, पण काय नाही प्लीज, मी इथे खूप एन्जॉय करतोय. आणि मी सुद्धा.
राधिका, तुझ्यासोबत काम करायचंच होतं मला. संविधाने योग्य तो निर्णय घेतला. हा, पण ह्याचं क्रेडिट मात्र नानांना जातं सर. नानांनी सल्ला दिला मला. तुमच्या दोघांमुळे मला धीर आलाय खरं तर. वहिनी, ते म्हणतात ना की आयुष्यात जर काही मायनस होत असेल तर लगेच ते प्लस पण होतं. एक्झॅक्टली. जेनी, अगं ये ये ये. हाय मॅम, हाऊ आर यू? मी बरी आहे, तू कशी आहेस? आय एम फाईन मॅम. आज एकदम अचानक? येस मॅम, बट आय थॉट तुमच्याकडे येणारी मी पहिलीच पर्सन असेल, पण माझ्या हाती हे दोघं येऊन बसलेत. हो, आम्ही इथे कामासाठी आलोय. राधिका मसालेमध्ये जॉईन झालो आम्ही. आर यू सिरियस? ऑब्विसली. ओ गॉड, सी माझ्या हातात काय? होल्डर. सर, मॅम, इट्स माय रेझ्युमे. मला पण तुमच्या बरोबर काम करायचंय. जेनी, हे काय बोलत राहिलीस तू? नाही, माझा तर माझ्यावरतीच विश्वास नाही बसून राहिला. मॅम, सिरियसली मी रेझ्युमे घेऊन दुसरीकडे चालले होते जॉब इंटरव्ह्यू साठी. बट देन आय थॉट की दुसऱ्या कुणाकडे जाण्यापेक्षा मी तुमच्याकडेच येते. मला हे तर सगळं खरंच नाही वाटून राहील. तुम्ही सगळेजण एवढे अनुभवी, एवढे हुशार, मुख्य म्हणजे एवढ्या पगाराची नोकरी होती तुम्हाला, आणि माझ्यासारख्या छोट्या कंपनीमध्ये तुम्ही काम करणार. मी तुम्हाला इतका पगार सुद्धा. नो, सॉरी सॉरी. हे काय एवढे पोस्टकार्ड, ते पण ब्लँक? ते म्हणजे तुला सवय आहे मिस कॉल देण्याची, ते मला माहिती आहे, पण म्हणजे काय लेटर पण असं लिहिणार आहेस ब्लँक? तुला काय करायचं? तू काम कर ना तुझं. नाही, मला काहीच करायचं नाहीये. मला तुझ्यासोबत काहीच डील करायचं नाहीये. नाही, फक्त एक प्रश्न पडत होता की एवढ्या पोस्टकार्डचं तू काय करणार आहेस? पत्र लिहिणार आहेस गॅरीला? ओ गॉड, समवन प्लीज फीड हिम समथिंग. म्हणजे गप्प तरी बसेल हा. तुला काय करायचं? मी बघते ना माझं काय करायचं ते. मी ठरवू का? हो, ते तू ठरव, पण ना जरा प्रयत्न कर देवनागरीत लिहिण्याचा. अरे यार, काय नॉनसेन्स बोलतो का हा? नाही, नॉनसेन्स नाही, देवनागरी. शन्या, देवनागरी म्हणजे ना एक लिपी. हो, लिपी असते. आता लिपी म्हणजे काय असं विचारू नकोस. तुझी इश्शी आहे ना, तुला सांगणार देवनागरी काय आणि लिपी काय ते. हो ठीक आहे, ती सांगेल तर ती बोलेल. तू गप्प बसा आता. होतं ना सगळं बघून घे मी नंतर. ए, कशाला? आम्हाला तुझं तोंडी बघायचं नाहीये. वाय विल यू सी अस अगेन? ओ गॉड, प्लीज स्टॉप इरिटेटिंग मी प्लीज. म्हणून ना तुला माझ्या पायावर डोकं घासायला लावलं तर बघ तू. जे बापरे, चल. काही बोलते रे. म्हणजे काय करणार आहे एवढे पोस्टकार्डचं? जाऊ दे ना आनंद भाऊजी, हे असंच काही बाई करत राहते. मागच्या वेळेस काहीतरी ते टॅरोचे पत्ते आणले होते. टॅरो कार्ड? का? फॉर व्हॉट? फॉर फ्युचर प्रेडिक्शन? नाही, काय फ्युचर? तिचं फ्युचर म्हणजे अंधारातच आहे. जाऊ दे ना आनंद भाऊजी, तिच्याबद्दल आपण काऊन बोलत बसलोय? हो, तेच ना. तिच्याबद्दल बोलणं म्हणजे आपण उगाच आपला टाइम वेस्ट करतोय. आपण जेनी बद्दल बोलू. हा, म्हणजे कसं की ती इथे आली आहे इंटरव्ह्यू साठी, तर मी घेतो ना हिचा इंटरव्ह्यू. दे. हो रे, काय तुझा पास्ट एक्सपिरियन्स जरा मला बघू दे. कुठे काम? LF? ओ बापरे बाप, काय तुझं?